नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत, जे येणाऱ्या भरतीसाठी आपण कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल बघा, तर त्या प्रत्येक परीक्षेसाठी ते उपयुक्त असणार आहेत. काही महत्त्वाची माहिती देखील आपण कव्हर करणार आहोत, जी परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची असणार आहे, ती आपल्याला वहीमध्ये नोट डाऊन करायची आहे. आजचा आपला भाग असणार आहे 468वा. या भागामध्ये आपण 19 फेब्रुवारी 2026 या दिवसातील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. विचारलेल्या प्रश्नांची आपल्याला उत्तरे कमेंटमध्ये द्यायची आहेत. प्रश्न पहिला आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आपण कोणत्या दिवशी साजरी केलेली आहे? एक प्रश्न तुमच्यासाठी असणार आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज जयंती ही आपण बघा पर्याय 19 फेब्रुवारीला साजरी केलेली आहे किंवा तर 19 फेब्रुवारीला. एक प्रश्न तुमच्यासाठी, छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आपण 19 फेब्रुवारी 2026ला साजरी केली, परंतु ती कितवी होती? याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. कितवी जयंती आपण यावर्षी साजरी केलेली आहे? उत्तर कमेंट करून सांगायचं आहे. काही महत्त्वाचे प्रश्न कव्हर करून घेऊया, जे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वारंवार विचारले जातात. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म विचारला जातो. 19 फेब्रुवारी 1630 साली त्यांचा जन्म झाला होता. कोठे झाला होता? तर शिवनेरी, जे जुन्नर आहे, जुन्नर या ठिकाणी, जुन्नर शिवनेरी या ठिकाणी त्यांचा जन्म झाला होता. आता कुठे आहे शिवनेरी? तर पुणे, पुणे या ठिकाणी त्यांचा जन्म झाला होता, शिवनेरी या ठिकाणी. त्यानंतर जर मृत्यू आपण पाहिला, तर मृत्यू हा त्यांचा बघा 3 एप्रिल 1680 साली. तारीख विचारलेली आहे, बहुतेक वेळा तारीख विचारलेली आहे, तर लक्षात ठेवायचं आहे. जन्म 1630 साली आणि मृत्यू जर आपण पाहिला तर 3 एप्रिल 1680 साली, वयाच्या 50व्या वर्षी मृत्यू झालेला आहे. कोणत्या ठिकाणी? तर रायगड. लक्षात ठेवायचं आहे, रायगड या किल्ल्यावर बघा त्यांचं समाधीस्थान आहे, रायगड. त्यानंतर राज्याभिषेक विचारला जातो. राज्याभिषेक, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा कोणत्या वर्षी पार पडला? 1674 साली. तारीख जर विचारली तर 6 जून 1674 साली बघा राज्याभिषेक सोहळा पार पडला. कोणी केला होता? गागा भट्ट. नाव लक्षात ठेवायचं, यावर देखील प्रश्न परीक्षेमध्ये पडलेला आहे. गागा भट्ट यांनी बघा राज्याभिषेक सोहळा हा केला होता. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता? हा देखील प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर तोरणा हा जो काही किल्ला आहे बघा, ज्याला प्रचंडगड म्हणून ओळखले जातं, तर तोरणा किल्ला जिंकत बघा स्वराज्याचं तोरण हे छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलं होतं. पहिला किल्ला कोणता जिंकला? तर तोरणा किल्ला हा त्यांनी सर्वप्रथम जिंकलेला किल्ला आहे, जो वयाच्या 16व्या वर्षी जिंकला होता. वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी तो जिंकला होता, लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर भारतीय नौदलाचे जनक हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. भारतीय नौदलाचे जनक म्हणून कोणास ओळखलं जातं? तर भारतीय नौदलाचं जनक म्हणून बघा छत्रपती शिवाजी महाराज यांना ओळखलं जातं, लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न घेऊया. 68वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2026 कोठे आयोजित करण्यात आली? तर 68वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2026 याचं आयोजन हे पर्याय ब पुणे, पुण्यातील वाघोली या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. वाघोली येथे 68वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2026 याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. कितवी आहे? 68वी आहे. 67वी जर आपण पाहिली तर 67वी आवृत्ती ही अहिल्यानगर या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. कुठे? अहिल्यानगर, ज्याचं पूर्वीचं नाव आहे अहमदनगर, आताचं आहे अहिल्यानगर. तर या अहिल्यानगर या ठिकाणी 67वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी विजेता कोण ठरला होता? तर पृथ्वीराज मोहोळ. पृथ्वीराज मोहोळ हा बघा 67वा महाराष्ट्र केसरी विजेता आहे. पराभव कोणाचा केला होता? महेंद्र गायकवाडचा पराभव करत बघा विजेता ठरला होता पृथ्वीराज मोहोळ, लक्षात ठेवायचा आहे. पुढचा प्रश्न आहे, 2025चा साहित्यभूषण पुरस्कार हा कोणास जाहीर झालेला आहे? तर 2025चा साहित्यभूषण पुरस्कार हा पर्याय क भालचंद्र नेमाडे. कोणास? तर भालचंद्र नेमाडे यांना 2025चा साहित्यभूषण पुरस्कार हा
जाहीर झालेला आहे. जर आपण पाहिलं तर विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार 2025 हा कोणासाठी जाहीर झालेला आहे, तर श्रीनिवास कुलकर्णी यांना विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार 2025 हा जाहीर झाला असून साहित्यभूषण पुरस्कार 2025 हा भालचंद्र नेमाडे यांना जाहीर झालेला आहे. थोडीशी माहिती पाहूया विंदा करंदीकर यांच्याबाबत. विंदा करंदीकर यांचं एक साहित्य आहे बघा, अष्टदर्शने. तर या अष्टदर्शनेसाठी त्यांना 2003 साली ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला होता. केव्हा? 2003 साली बघा त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला होता. लक्षात ठेवायचं आहे, विंदा करंदीकर नाव लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 14, 52वी G7 शिखर परिषद 2026 कोठे आयोजित करण्यात येणार आहे, तर जून महिन्यामध्ये 52वी G7 शिखर परिषद 2026 याचं आयोजन पर्याय फ्रान्स या देशामध्ये केलं जाणार आहे. नुकतंच भारतामध्ये बघा इंडिया AI इम्पॅक्ट एक्सपो 2026 याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि यावेळी फ्रान्सचे जे काही राष्ट्राध्यक्ष आहेत इमॅन्युएल मॅक्रॉन, तर यांनी बघा या ठिकाणी भारताला या G7 शिखर परिषदेमध्ये बघा आमंत्रित केलेलं आहे, निमंत्रण दिलेलं आहे बघा आपल्या भारताला. लक्षात ठेवायचं आहे कोणी, तर इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी नुकतंच भारताला आमंत्रण केलेलं आहे. कशामध्ये? G7 शिखर परिषद 2026 मध्ये. कितीवी आहे? 52वी आहे. आता 51वी जर आपण पाहिली तर 51वी ही कॅनडा या ठिकाणी पार पडली होती. कोठे? कॅनडा या ठिकाणी. 51वी ही कितवी आहे? 52वी असणारी, जी फ्रान्स या ठिकाणी पार पडणार आहे. फ्रान्समध्ये कोठे? तर EVS लेस बेन्स. काय? EVS लेस बेन्स या ठिकाणी 52वी G7 शिखर परिषद 2026 ही पार पडणार आहे. फ्रान्समधील कितवी असणार आहे? फ्रान्समधील दुसरी असणार आहे. या अगोदर फ्रान्सने 2003 साली देखील G7 शिखर परिषदेचं आयोजन केलं होतं आणि आता दुसऱ्यांदा आयोजन करत आहे 2026 मध्ये. स्थापना आपण पाहिली G7 शिखर परिषदेची, तर बघा 1975 G7 संघाची स्थापना ही 1975 साली झाली होती. 1976 मध्ये जेव्हा कॅनडा या ठिकाणी समाविष्ट झाला बघा, त्यानंतर G6चं G7 झालं. अगोदर G6 होतं 1975 साली, 1976 मध्ये कॅनडा या ठिकाणी समाविष्ट झाला आणि G6चं G7 झालं. स्थापना विचारली जाते 1975 साली स्थापना ही करण्यात आली होती. दरवर्षी अध्यक्षपद हे जे काही सदस्य देश आहेत बघा, तर त्यांच्याकडे वेगवेगळ्या रूपाने बघा सोपवलं जातं. म्हणजे प्रत्येक वर्षी जे काही सदस्य देश आहेत G7चे, तर त्यांच्याकडे अध्यक्षपद असतं वेगवेगळ्या वर्षी. पुढील प्रश्न आहे 5वा, ChatGPTला टक्कर देण्यासाठी कोणत्या AI ॲपची घोषणा ही करण्यात आली, तर ChatGPTला टक्कर देण्यासाठी बघा पर्याय भारतजेन या AI ॲपची घोषणा ही करण्यात आलेली आहे. 22 भारतीय भाषांमध्ये उपलब्ध असणार. किती? 22 भारतीय भाषांमध्ये उपलब्ध असणार आहे, जे AI विकसित असणार आहे. उद्घाटन कोठे करण्यात आलं, तर नवी दिल्ली या ठिकाणी याचं उद्घाटन करण्यात आलं. कशामध्ये? तर AI जागतिक परिषद जी नवी दिल्ली या ठिकाणी सुरू आहे, तर या AI जागतिक परिषदेमध्ये याचं उद्घाटन हे करण्यात आलेलं आहे. विकसित जर आपण पाहिलं तर ते विकसित केलेलं आहे मुंबई IITने. कोणी? मुंबई IITने. फाउंडेशन ऑफ IoT इंटरनेट ऑफ थिंग्स आणि IOSC इंटरनेट ऑफ एव्हरीथिंग यांच्यासह हे विकसित केलेलं नवीन मोबाईल ॲप्लिकेशन आहे, जे ChatGPTला टक्कर देणार आहे. आणि याच्यासाठी बघा याची निर्मितीही करण्यात आलेली आहे या भारतजेनची, ज्याचं नुकतंच बघा लॉन्च करण्यात आलेलं आहे. 6वा प्रश्न आहे, राज्यातील किती राज्यसभा जागांसाठी 16 मार्च 2026ला निवडणूक होणार आहे किंवा मतदान होणार आहे, तर राज्यातील 7 जागांसाठी. किती? 7 जागांसाठी 16 मार्च 2026ला निवडणूक किंवा मतदान होणार आहे. एकूण जर जागा आपण पाहिल्या तर किती? 10 राज्यातील 37 जागांसाठी. किती? 10 राज्यातील 37 जागांसाठी राज्यसभा निवडणूक ही पार पडणार आहे. परंतु त्यापैकी महाराष्ट्रातील जर आपण 7 खासदार पाहिले, किती? महाराष्ट्रातील 7 खासदार असणार आहेत. कोणकोणते जर आपण पाहिलं तर त्यामध्ये येतं पहिलं बघा शरद पवार येतात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संबंधित. दुसऱ्यात रामदास आठवले RPI पक्षाशी संबंधित.
प्रियंका चतुर्वेदी, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट यांच्याशी पक्षाशी संबंधित आहेत प्रियंका चतुर्वेदी. पुढचा आहे भागवत कराड BJP पक्षाशी संबंधित, फौजिया खान राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याशी संबंधित शरद पवार गट. त्यानंतर रजनी पाटील काँग्रेस पक्षाशी संबंधित, धैर्यशील पाटील BJP पक्षाशी संबंधित. या 7 खासदारांचा बघा महाराष्ट्राशी संबंध आहे. पुढील प्रश्न आहे 7वा, मिया मोटली कोणत्या देशाच्या पंतप्रधान आहेत? तर मिया मोटली या बार्बाडोस, पर्याय अ, बार्बाडोस या देशाच्या पंतप्रधान आहेत मिया मोटली. काही दिवसांपूर्वीच बार्बाडोसचा जो काही सर्वोच्च पुरस्कार आहे तर तो देखील आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच प्रदान करण्यात आला होता. तो त्यांना कितवा होता याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. जर मिया मोटली यांचा आपण पक्ष पाहिला तर पक्ष आहे बार्बाडोस लेबर पार्टी. काय? बार्बाडोस लेबर पार्टी, BLP शॉर्ट आपण म्हणू शकतो. तर BLP पक्षाशी संबंधित आहेत मिया मोटली, ज्यांनी बघा एकूण 30 जागा होत्या बघा, तर त्या 30 जागांवर विजय मिळवलेला आहे आणि त्यासाठी या मिया मोटली पुन्हा एकदा चर्चेत आल्या असून त्या पुन्हा एकदा पंतप्रधान बनणार आहेत मिया मोटली. कोणत्या देशाच्या? बार्बाडोस या देशाच्या. बार्बाडोसचं आपण भौगोलिक स्थान आपण पाहिलं तर कॅरिबियनमधील पूर्वेकडील बेट राष्ट्र म्हणून त्याची ओळख आहे. कॅरिबियनमधील पूर्वेकडील बेट राष्ट्र म्हणून त्याची ओळख आहे. या मिया मोटलीला काही महत्त्वाचे पुरस्कार प्राप्त आहेत, थोडेसे कव्हर करून घेऊया. 2011 साली त्यांना चॅम्पियन ऑफ अर्थ पुरस्कार प्राप्त झाला होता. 2024 मध्ये त्यांना जागतिक आरोग्य महासंचालक पुरस्कार प्राप्त झाला होता. 2025 मध्ये त्यांना टाइम्स अर्थ पुरस्कार हा प्राप्त झाला होता. 8वा प्रश्न आहे, नागालँडमधील कोणत्या समुदायाने पेंगोलिनच्या शिकार व विक्रीवर पूर्णतः बंदी घातलेली आहे? तर नागालँडमधील पर्याय क संगतम नागा. काय? संगतम नागा या समुदायाने पेंगोलिनच्या शिकार व विक्रीवर पूर्णतः बंदी घातलेली आहे. कोणत्या राज्यातील हे समुदाय आहे? संगतम नागा. तर नागालँडमधील हा समुदाय आहे ज्याने पेंगोलिनच्या शिकार व विक्रीवर पूर्णतः बंदी घातलेली आहे. संस्थेचं नाव आपण पाहिलं तर युनायटेड संगतम लिखुमपुमजी. काय? युनायटेड संगतम लिखुमपुमजी या संस्थेचं नाव आहे ज्यांनी यावर बंदीही घातलेली आहे. कोणत्या समुदायाशी संबंधित आहे? तर संगतम नागा या समुदायाशी ते संबंधित आहे. पेंगोलिन जर आपण पाहिलं तर पेंगोलिन हे बघा शरीरावर केराटिनचे खवले असणारा जगातील एकमेव सस्तन प्राणी आहे. प्रश्न इथे पडू शकतो. पेंगोलिन हा बघा शरीरावर केराटिनचे खवले, कशाचे खवले असतात? तर केराटिनचे खवले असतात आणि असं खवले असणारा जगातील एकमेव सस्तन प्राणी आहे हा पेंगोलिन, ज्याच्या शिकारीवर विक्रीवर बंदी घालण्यात आलेली आहे. आहार जर आपण पाहिला तर मुंग्या व वाळवी हा त्याचा आहार आहे. 9वा आणि शेवटचा प्रश्न ज्याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. इंडिया AI इम्पॅक्ट एक्सपो 2026 याचं आयोजन कोठे करण्यात आलेलं आहे? उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलं, परंतु आयोजन कोठे करण्यात आलं? उत्तर कमेंट करून सांगायचं आहे. जास्तीत जास्त जणांनी याचं उत्तर कमेंट करून सांगायचं आहे. आता घेऊया पटकन रिव्हिजन, म्हणजे चांगलं आपल्या लक्षात राहील. पहिला प्रश्न होता, छत्रपती शिवाजी महाराज जयंती कोणत्या दिवशी साजरा करण्यात आली? तर 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज जयंती ही नुकतंच साजरी करण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न आहे, 68वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2026 कोठे आयोजित करण्यात आली? तर पुण्यातील वाघोली या ठिकाणी 68वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2026 ही आयोजित करण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न आहे, 2025चा साहित्यभूषण पुरस्कार हा कोणास जाहीर झालेला आहे? तर भालचंद्र नेमाडे यांना 2025चा साहित्यभूषण पुरस्कार हा जाहीर झाला आहे. पुढील प्रश्न आहे, 52वी G7 शिखर परिषद 2026 कोठे आयोजित करण्यात येणार आहे? तर जूनमध्ये फ्रान्स या ठिकाणी 52वी G7 शिखर परिषद 2026 ही आयोजित करण्यात येणार आहे. पुढील प्रश्न आहे, ChatGPTला टक्कर देण्यासाठी कोणत्या AI ॲपची घोषणा करण्यात आली? तर भारत जेन या AI ॲपची घोषणा ChatGPTला टक्कर देण्यासाठी करण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न आहे, राज्यातील किती राज्यसभा जागांसाठी 16 मार्चला निवडणूक होणार आहे? तर 7
राज्यसभा जागांसाठी 16 मार्चला निवडणुकी होणार आहे. त्या 7ची नावे देखील आपण पाहिलेली आहेत. मिया मोटली कोणत्या देशाच्या पंतप्रधान आहेत? तर बार्बाडोस या देशाच्या पंतप्रधान आहेत मिया मोटली, ज्या सध्या खूप चर्चेच्या ठरलेल्या आहेत. नागालँडमधील कोणत्या समुदायाने पेंगोलिनच्या शिकार व विक्रीवर बंदी घातलेली आहे? तर संगतम नागा या समुदायाने पेंगोलिनच्या शिकार व विक्रीवर बंदी घातलेली आहे. 9वा आणि शेवटचा प्रश्न, ज्याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. इंडिया AI एक्सपो 2026 याचं आयोजन कोठे करण्यात आलेलं आहे? जास्तीत जास्त जणांनी याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.